टाकून दिला. आणि मला खरोखरीच आनंद वाटला की कीर्ती मुळीक यांनी माझा कथाकार म्हणून उल्लेख केला. बऱ्याच वेळा काय होतं, बोलतात छान आणि दुसऱ्यांच्या कथांवर बोलतात, त्यामुळे ह्यांच्या कथांचं कधी आणि काय करायचं हा एक प्रश्न नेहमी उपस्थित होतो. पण प्राध्यापक असल्याचा तो एक फायदा की त्यांना सगळं वाचावं लागतं, त्यामुळे माझी कथा त्यांनी ती वाचली. आणि चांगला कथाकार तोच जो दुसऱ्यांची कथा वाचतो, आणि मी तर नेहमीच दुसऱ्यांच्या कथा वाचतो, कारण मला त्याच्यावरती बोलावंच लागतं. तर त्यामुळं असा एक चांगला योग आज या निमित्ताने घडून आला. आश्लेषांनी सुरुवातीला सांगितलं की परीघ या शब्दाविषयी अनेकांनी विचारलं की हे भूमितीचं पुस्तक आहे का. मला एका प्रसंगाची आठवण झाली. माझा पहिला ललित लेखसंग्रह परिघातील विश्व हा प्रकाशित झाला, आणि त्याचं प्रकाशन हे शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते झालं. आणि दसऱ्याच्या दिवशी कार्यक्रम होता. दसऱ्याची सुट्टी असल्यामुळे स्थानिक मध्ये येणार नव्हतं, म्हणून आम्ही आदल्या दिवशी जाहिरात दिली. आणि आपल्याला आश्चर्य वाटले, खूप शिक्षक आले. आणि मी प्रवेशद्वारावर उभं राहिल्यानंतर सगळे म्हणाले मी अमुक शाळेतून आलो, तमुक शाळेतून आलो. तर शिक्षकांना झालेली ही चांगली उपरती पाहून मला खरोखर घरीवरून आलं की सगळे शिक्षक इतक्या मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमाला येत आहेत. तर त्यातल्या अनेकांना असं वाटलं की मी कुणीतरी भूमितीतला तज्ज्ञ आहे, आणि परिघातील विश्व हे पुस्तक मी लिहिलंय, आणि शिवाजीराव भोसले आज भूमितीच्या अंगाने बोलणार आहे. तर इतर वेळी ते जीवनाचं बीजगणित समजावून सांगतात, पण सरांच्याकडून भूमिती कधी ऐकायला मिळालेली नव्हती. तर त्यामुळं अशा गोष्टी घडतात. पण मला आश्लेषा महाजन यांचं खरोखरीच कौतुक वाटतं की चतुरस्त्र प्रतिभेची गुणी लेखिका असाच त्यांचा खरोखरीच उल्लेख करायचा. याचं कारण की एकीकडे उत्तम काव्यलेखन, आणि काव्यलेखनामध्ये सुद्धा एकीकडे छंदोबद्ध कविता, दुसरीकडे मुक्तक, तिसरीकडे मुक्त छंदातली कविता, हे सगळे प्रकार अतिशय शास्त्रशुद्धपणे त्यांनी हाताळलेले आहेत. आणि उत्तम कसदार अशी कविता लिहिली आहे. त्यांनी कथालेखन केलेलं आहे, त्यांनी कादंबरी लेखन. मला त्यांचं फार कौतुक वाटलं की ज्यावेळेला पानशेत धरण फुटलं, त्याला 61 वर्ष पूर्ण झाली, तर अभ्यासपूर्वक त्यांनी ती कादंबरी लिहिली. खरं तर त्यांनी ती पाहिली नाहीये पानशेत कसं फुटलं वगैरे, त्या जन्मल्याही बहुतेक त्यावेळेला नसाव्यात. तर पण या प्रकारचा अभ्यास करून लेखन करण्यासाठी जी प्रकारची प्रतिभा लागते, परिश्रम घेण्याची तयारी लागते, ती त्यांच्याकडे. आणि बालकुमारांसाठी त्यांनी उत्तम लेखन केलेलं आहे. आणि आजचा हा त्यांचा जो कथासंग्रह येतोय नवा परीघ, खरं तर माझ्याशी अगोदर बोलणं झालं असतं तर मी परिघा बाहेर असं या कथासंग्रहाला नाव दिलं असतं. एकदा आपण परीघ जुना काय आणि नवा काय, परीघच मोडायचा म्हटल्यानंतर परीघाच्या बाहेरच जाऊया ना. आणि आश्लेषा महाजन यांच्या या कथासंग्रहामध्ये असलेले सगळे विषय हे परिघाच्या बाहेरचे आहेत, म्हणून मी तर या कथासंग्रहाला परिघा बाहेर असंच म्हणणार आहे. मी माझ्या पुस्तकात त्याचं नाव तसंच ठेवलेलं आहे. तर मला या कथासंग्रहाचं एक वेगळेपण असं जाणवलं, विषयांचं वैविध्य. म्हणजे स्त्रीलिखित कथा मी खूप वाचलेली आहे. मगाशी कीर्ती मुळीक यांनी उल्लेख केला, मी स्वतः 40 लोकांच्या घरामध्ये वावर. मी ग्रामीण जीवन खूप जवळून पाहिलं, निमशहरी पाहिलं, महानगरीय पाहिलं. माझ्या घरामध्ये विकेशा असलेली आजी, लांब एक वेळी घालणारी आई, आणि बॉपकट मधली माझी बायको, अशा 3 पिढ्या मी पाहिलेल्या आहेत. ज्या घरामध्ये रोज 16 स्वयंपाक होता, तिथे घरामध्ये अंडा ऑमलेट करणं म्हणजे काय, हे केवढं मोठं दिव्य होतं, हे सगळं स्थित्यंतर खूप जवळून पाहिलेलं आहे. तर आश्लेषा महाजनांना सुद्धा तो एक भाग खूप उपयोगाचा ठरला की वेगवेगळ्या प्रकारचं समाज जीवन त्यांना जवळून बघायला मिळालं. मग नारायणगाव असेल, पुणे असेल, जुन्नरचा तो सगळा परिसर असेल. मला असं वाटतं की कथा लेखकाचं अनुभव विश्व हे खूप महत्वाचं आहे. तो स्त्री आहे की पुरुष आहे हे महत्वाचं नाही, त्याचा अनुभव विश्व जास्त महत्वाचं आहे. आज सगळी जी स्त्री लेखिकांची चर्चा झाली ना, आपण पांढरपेशा स्त्री लेखिकांची चर्चा केली. ग्रामीण भागातल्या स्त्री लेखिका ज्या आहेत, आणि जिथे नवऱ्याला स्थान नाही समाजामध्ये, तिथे बायकांच्या स्थानाचा तर प्रश्नच नाही. 1960 नंतर दलित साहित्याचा प्रवाह आला, जिथे गावकुसा बाहेर कुटुंब आहे, आणि कुटुंबातल्या पुरुषाला इतकी निर्दयी वागणूक दिली जाते, त्या कुटुंबातल्या स्त्रियांची स्थिती काय असेल. हे आपल्या कुटुंबामधली दुःख म्हणजे बेसिनला पाणी आलं नाही हे दुःख, पण नळाला पाणी दिसतंय पण तुम्ही ते घ्यायचं नाही, त्यावर आमचा अधिकार आहे, हे किती भयानक दुःख आहे. तर त्यामुळं आपण स्त्रियांनी पुरुषांच्या भूमिकेमध्ये जायचं का पुरुषांनी स्त्रियांच्या भूमिकेमध्ये जायचं,
यापेक्षा माणसांनी माणसांच्या भूमिकांमध्ये जाऊन त्यांची सुख दुःख समजून घ्यायची हे कथाकाराचं खरं काम आहे. आणि त्यामुळे आजची जी मराठी कथा आहे ज्या टप्प्यावरती येऊन पोहोचलेली आहे, तर यामध्ये हे सगळं इतक्या वर्षामध्ये घडलेलं आहे. आपण नेहमी असं म्हणतो की आधुनिक मराठी कथेची सुरुवात ही हरिभाऊंच्या स्फुट गोष्टीपासून झाली. या स्फुट गोष्टीला पूर्ण गोष्टीचं रूप देण्याचं काम V.C. गुर्जरांनी केलं आणि दिवाकर कृष्णांनी या कथेला फॉर्म दिला, ज्याला आपण आकृतीबंध असं म्हणतो. आणि विशेषतः नियतकालिकांचा जो उल्लेख केला कीर्ती मुळीक यांनी, तर नियतकालिकांनी फार मोठी भूमिका बजावली. मासिकं नसती तर कथांचं काय झालं असतं याची आपण कल्पनाही करू शकत नाही. आणि विशेषतः नासी फडके आणि खांडेकर, म्हणजे आज म्हटलं जातं की फडक्यांचं साहित्य वाचलं जात नाही, पण मराठी कथेला एक रूप देण्याचं काम हे फडक्यांनी केलेलं आहे. आणि तिच्यामधली जी एक अतिशयोक्तपणा होता किंवा अलंकारिकता होती किंवा ती अशी जी वाहवत चाललेली होती, त्या कथेला एका वेगळ्या वळणावरती आणण्याचं काम हे नासी फडकेंनी केलं. आणि विशेषतः 42 ते 45चा हा जो काळ आहे की जो आपण मराठी नवकथेचा काळ असं म्हणतो, की ज्यामध्ये मग अरविंद गोखले होते, पुबा भावे होते, व्यंकटेश माडगुळकर होते, गंगाधर गाडगीळ होते, ही सगळी मंडळी होती. महिला मोठ्या प्रमाणावरती लिहित होत्या. तर या नवकथेने एक युग आपल्याकडे निर्माण केलं आणि नवकथेला आलेलं आवर्त दूर करण्याचं काम हे जी कुलकर्णींनी केलं. मी तर आवर्जून सांगेन निलिमा बोरवणकरांना की स्त्रियांच्या मनाचे इतके बारीक पापुद्रे जीएनच्या कथांनी इतके आपल्याला कुठेही बघायला मिळत. हा जो काही परकाया प्रवेश करणं त्यांची जी गोष्ट आहे ती खूप महत्वाची आहे. एक दोन गोष्टींचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे, ते म्हणजे कथालेखन हा कादंबरी लेखनासाठी केलेला रियाज नाही. अश्विनीताई, मी तुमच्या मताशी थोडं प्रतिकूल मत व्यक्त करतो. आणि उडलेल्या टिकऱ्यातून नवीन कलाकृती असे नाही, कथेचं म्हणून एक स्वतंत्र अस्तित्व आहे असं मी मानतो. आणि कथा हा जिवंत शक्यतांचा साठा आहे. म्हणजे एक गोष्ट अशी आहे की कादंबरीकाराला जेवढा एक लवचिकपणा मिळत नाही तेवढा तो कथाकाराला मिळतो आणि ते स्वातंत्र्य कथाकार घेत असतो. कादंबरीमध्ये तुम्हाला इतिहास, वर्तमान, भविष्य सगळं डोळ्यासमोर ठेवावं लागतं. कथेमध्ये नाही, एखादा वर्तमानाचा क्षण पकडला तरी तुमची कथा ही वेगाने पुढे जाऊ शकते. आणि दुसरं म्हणजे मानवी शक्यतांचा साठा ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला एखादा प्रसंग असेल, एखादी समस्या असेल किंवा एखादं कोड असेल, तर त्या क्षणी त्या प्रसंगाशी निगडीत असलेल्या माणसांनी स्वतःच्या बुद्धीने ते सोडवण्याचा केलेला प्रयत्न तो आपल्याला कथांमध्ये प्राधान्याने दिसतो. म्हणजे ते उत्तर बरोबर आहे की चूक आहे आणि सगळं सांगितलं पाहिजे का वाचकांना, हा एक म्हणजे वादाचा मुद्दा होऊ शकेल. पण मला असं वाटतं की सूचकता हे कथेचं फार मोठं बलस्थान आहे. ते आज आपण विसरत चाललो. आपण वाचकाला एवढं गृहीत धरतो की ह्याला कळणारच नाही असा शेवट केल्याशिवाय. तर त्यामुळे आपण वाचकांना इतकं बुद्धू समजण्याचं कारण नाही. अन्यथा उद्या पाडवा असताना आज अमावस्येच्या दिवशी भावार्थामध्ये एवढी गर्दी जमणार नाही. हे सगळे हे चाणाक्ष लोक आहेत. तर त्यामुळं ही जी सूचकता आहे ती आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे. आणि आणखीन एक गोष्ट की सध्या काय झालंय की अलख आणि अधिक याच्या एक पेचामध्ये मराठी कथा सापडली. अतिलघुत्तम कथा, म्हणजे नेमाड्यांनी म्हटलंच होतं मराठी कथा हा क्षुद्र वाङ्मय प्रकार आहे म्हणून. ते का म्हणाले होते तर इतकं अल्प लिहायचं, अल्पाक्षरी, आणि पुन्हा म्हणायचं अल्पाक्षरी तरीही अर्थबहुल असा समीक्षकांनीच एक निर्माण केलेला शब्द होता. पण त्यामध्ये ज्याला अश्विनी त्यांनी उल्लेख केला की स्लाइस ऑफ लाईफ, जीवन व्यामिश्र आहे, व्यापक आहे. हातामध्ये आलेल्या अनुभवाच्या छोट्याशा तुकड्याचं अनेक कंगोऱ्यातून दर्शन घडवणं यामध्ये कथाकाराच्या प्रतिभेचा खरा कस लागतो. आणि म्हणून कथा 4 ओळीची आहे की 4000 शब्दांची आहे यापेक्षा ती कोणता जीवनाशय सांगते हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. पण तुम्ही छोटी म्हणजे किती छोटी करणार याला सुद्धा काही महत्व आहे ना, तर तो थोडा त्याच्यामध्ये विचार करण्याची आज खरंच परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मला नेहमी असं वाटतं की कथा लेखन हा एक प्रकारे त्या लेखकाचा आत्मशोधच असतो. तो स्वतःच्या नजरेने समाजाकडे पाहतो, समाजाच्या नजरेने पुन्हा स्वतःकडे पाहतो आणि ही जी दृष्टादृष्ट आहे ती त्याला लेखनासाठी प्रवृत्त करत असते.
आपणच निर्माण केलेल्या रंगमंचावर आपल्याच लेखणीतून साकारलेल्या व्यक्तिरेखांच्या आधारे आपल्यालाच पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न हा कथाकार करत असतो. आणि त्यामुळं मगाशी जो प्रश्न विचारला की अमुक एक व्यक्तिरेखा लक्षामध्ये राहिली का, तर तसं राहणं खरोखरीच कठीण आहे. याचं कारण की अनेक कथा ज्यावेळेला कथाकारांच्याकडून लिहून होतात त्यावेळेला वेगवेगळे विषय सातत्याने समोर येतात. त्या प्रत्येक कथेमधल्या व्यक्तिरेखेचा म्हणून एक वेगळा पेच असतो, तर त्या सगळ्याला सामोरं जावं लागतं. तर मी नेमाडेंनी जे म्हटलं की मराठी कथा हा क्षुद्र वाङ्मय प्रकार आहे, तर त्याला जी.ए. कुलकर्णींनी दिलेलं उत्तर फार सडेतोड आहे. जे असं म्हणाले की कथेच्या लघुत्वामुळे ती लघु ठरत नाही, तिच्या अंतर्गत अनेक छोटी मोठी वर्तुळं आणि तिरप्या रेषा असतात. कोळ्याचं जाळं जसं असतं की मध्ये एक केंद्रबिंदू असतो आणि सगळ्या तिरप्या आडव्या उभ्या रेषा दिसत असतात, तसंच ते असतं. आणि त्यामुळे कथा ही एखाद्या नदीसारखी असते, एकदा उगम आणि अंत निश्चित झाला की मध्ये ती कुठेही वाहू शकते. तर हे कथाकाराचं जे स्वातंत्र्य आहे ते अश्लेषा महाजन यांनी या कथांमध्ये घेतलेले. आणि विशेषतः गेल्या 25 वर्षातला जो काळ आहे, 100 वर्षात जेवढे बदल झाले नाहीत तेवढे या 25 वर्षामध्ये झाले. जगण्याचा आपला सगळा पोत बदलून गेला. म्हणजे ज्या समाजामध्ये संमती वयाचा कायदा ठरवण्यासाठी आपण इतका गोंधळ घातला, त्या समाजामध्ये आपण कायद्या म्हणजे संमती विना लग्नाविना सहजीवन इतक्या एका टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलो. आणि हे समाज जीवनाने पचवलं सुद्धा. तंत्रज्ञानाचा एक वेगळा आविष्कार या सगळ्या काळामध्ये दिसला. नातेसंबंध किती तकलादू झाले, म्हणजे देखण्या घराचे कोरीव दरवाजे बंद झाले की आत रडण्या कुडण्याचेच आवाज येतात, कारण हरवलेली नाती, दुभंगलेली मनं आणि विस्कटलेला संवाद. तर हे जे काही एक वास्तव आहे की बाहेरून सगळं खूप आलबेल दिसतंय, पण प्रत्यक्षात तसं काही नाहीये. ते अश्लेषा महाजन यांनी खूप प्रभावीपणे या कथा संग्रहामध्ये मांडलेले. आणि विशेषतः या कथांमधली जी दृश्यात्मकता आहे नाही नको ती मला विशेष भावली. विशेषतः हॉस्पिटल मधले जे सीन आहेत, म्हणजे मी त्यासाठी सलाम करायला पाहिजे, कल्पनाही करू शकणार नाही आपण. म्हणजे एखाद्या निष्णात डॉक्टरांनी लिहावं अशा पद्धतीचे प्रसंग त्यांनी लिहिलेले. किंवा अल्झायमरने आजारी असलेले वडील, त्यांचं जे वर्णन केलं, अश्विनी धोंगडेंनी त्याचा उल्लेख केला, ते फार नेमकेपणाने त्यांनी लिहिले. आणि आपल्याला जे इतरांच्या आयुष्याविषयीचं आकर्षण वाटतं की यांचं सगळं आलबेल चाललेलं आहे, समाज माध्यमावरती आपण पाहत असतो, पण प्रत्यक्षात त्यांचे आयुष्य किती विस्कटलेली आहेत आणि विस्विषित आहेत हे आपल्याला त्या डॉक्टरांना आत्महत्या करावीशी वाटते. डॉक्टर हे किती सर्वोत्तम करिअर, इंजिनिअरिंग आणि मेडिकल यापैकी एक उत्तम करिअर, पण त्यांच्या आयुष्यामध्ये काय वाढून ठेवलेलं. किंवा ती अन्नपूर्णा आणि ती दुसरी तुमची नायिका, त्या दोघींची समांतर जीवन याचा उल्लेख त्यांनी केला. तर हे कुबडी सारखी कथा, मला गादी सारखी कथा तर प्रचंड आवडली. ती एखादी गूढ किंवा रहस्य कथा असावी तशी आहे. किंवा गंधाक्षर नावाची जी कथा आहे ती मला अतिशय आवडली. खरं तर त्या कथेला तसं म्हटलं तर काही बीज नाहीये, एक साधी घटना, एक आलेलं पत्र, पण त्या पत्रांमुळे आठवणींचं जे एक तांडव मनामध्ये निर्माण होतं आणि त्या सगळ्या हळूवार आठवणी आहेत. तर त्याविषयीचा, तर त्यामुळं मगाशी शिरगावकरांनी प्रश्न विचारला की हे सगळं सुचतं कसं, तर शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे की साहित्य निर्मिती ही दुधाचं दही होण्या इतकी जलद प्रक्रिया नाही. म्हणजे एखादी घटना 40 वर्षापूर्वी तुमच्या मनाला भेटलेली असेल, त्याचं बीज तुमच्या मनामध्ये घोळत असतं आणि असा एखादा प्रसंग घटना येते की तुम्हाला वाटतं लिहावं. आणि विशेषतः दिवाळी अंक हे त्यासाठीच निमित्त असतं. चेक सारखा खुणावत असतो, तो अत्यंत कमी रकमेचा असतो आणि उशिरा मिळणार आहे हे माहीत असतं, पण तरी सुद्धा दिवाळी अंकाच्या संपादकाचा तगादा असला की ते त्या पद्धतीने सगळं लिहून होतं. तर आपल्याला झोप कशी येते या विषयावरती लिहायला सांगितलं तर झोप येईल आणि लिहिणं बाजूलाच राहील. तशी कथा कशी सुचते हे सांगणं सुद्धा फार कठीण आहे. आणि त्यामुळे त्यासाठी लिहायलाच बसलं पाहिजे. प्रसव वेदना त्या सगळ्या सहन कराव्या लागतात. आणि कथाकार प्रचंड अस्वस्थ असतो की हे खरंच जमलंय का, ते संवाद त्या तोंडी बरोबर गेलेत का, आपण जे लिहितोय ते फार बारबोध लिहिलंय का, अशा अनेक पेज सतत मनामध्ये निर्माण होत असतात. आणि त्यातून ती कथा लिहिणं ही खरोखरच कठीण गोष्ट आहे.
तर हे इंद्रधनुष्य अश्लेषा महाजन यांनी पेरलेलं आहे. आणि मी निलिमा बोरवणकर यांच्याही कथा वाचल्या आहेत, कीर्ती मुळीक यांच्याही कथा वाचलेल्या आहेत. आणि म्हणजे या तिघींचंही कथालेखन अतिशय कसदार आहे. फक्त मला पांढरपेशा समाजातील कथालेखिकांना सांगायचं आहे की ज्या उपेक्षित समाजातल्या कथालेखिका आहेत ना, त्यांच्या जगण्यातलं जे वास्तव आहे ते सुद्धा एकदा तुम्ही वाचा. आणि त्यामुळं आपल्या सगळ्या प्रतिष्ठेच्या कल्पना, आपल्या सुखदुःखाच्या कल्पना, त्याच्या किती पार त्या स्त्रिया आहेत, आज त्यामध्ये किती फरक पडलाय आपण सांगू शकू. खरं तर अभ्यासानेच त्याविषयी आपल्याला अधिक मत व्यक्त करता येईल. पण एकूणच आपल्या समीक्षकांची सुद्धा दृष्टी अशी आहे की तो कालखंड घेतला की ती एक ठराविक नावं येतात आणि बाकीची नावं बाजूला पडतात. पण हे उपेक्षितांचे अंतरंग ज्यावेळेला आपण जाणून घेऊ त्यावेळेला मराठी कथेचा खऱ्या अर्थाने साकल्याने अभ्यास केल्यासारखा होईल. तर या कथा संग्रहाची निवड करण्याचं काम डॉक्टर अश्विनी डोंगरे यांच्यासारख्या अधिकारी व्यक्तींनी केलं. आणि मला या सगळ्या कथांच्या मधला अश्विनीताई एक सूर असा जाणवला की एकूण स्त्रीवाद हा मानवतावादाच्या दिशेने जातो आहे. हे खूप एक सुलक्षण ज्याला आपण म्हणू, स्त्री पुरुष समानतेच्या दिशेने. कारण शेवटी स्त्रीमुक्ती चळवळीच्या लोकांना सुद्धा जाणवलं की पुरुषांना सुद्धा पुरुष सत्ताक मानसिकतेने ग्रासलेलं आहे. म्हणजे त्यांना सुद्धा पुरुष असून काय रडतोस वगैरे अशा गोष्टींना उत्तर सगळी द्यावी लागतात. तर त्यामुळं एकूण मानवतेकडे आपल्या सगळ्यांची जी वाटचाल होते ती अधिक महत्वाची आहे. आणि शेवटी माणूस समजून घेणं हे तर खरं काम आहे साहित्यिकांचं. आणि त्यामुळं त्याच्या सुखदुःखाच्या अनेक पदरांसह तो माणूस समजून घेणं, मुळात स्वतः समजून घेणं आणि तो वाचकांना समजावून सांगणं हे खऱ्या कथाकाराचं काम असतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तिला सर्वोच्च प्राधान्य देतो की वाचनीयता हा साहित्याचा सर्वश्रेष्ठ गुण असला पाहिजे. आजकाल इतकं उत्तम साहित्य आहे, त्याला अभिजात म्हटलं जातं, पण 2 पानं देखील मी तरी वाचू शकत नाही. आणि अशा अभिजात साहित्याचं काय करायचं हा एक मोठा प्रश्न मराठी साहित्य विश्वासमोर आहे. त्यामुळं वाचनीयता हा कथेचा पहिला गुण असला पाहिजे की ती कथा वाचावीशी वाटली पाहिजे, तुम्ही टिकून राहायला पाहिजे, तुमचा दम, आणि मग शेवटपर्यंत तुम्ही येऊन त्या कथेचा आनंद घेतला पाहिजे. नुसती तिथे ती कथा थांबता कामा नये, तर ती तुमच्या मनामध्ये ज्याला वाचकांचे फोन येतात की अहो हे तुम्ही माझ्याविषयी लिहिलंय, हे माझ्या आईविषयी लिहिलंय, माझ्या बहिणीविषयी लिहिलंय, त्यावेळेला ते त्या कथाकाराचं खरं यश आहे असं मला वाटतं. तर अशा कथा लिहिणाऱ्या 3 कथाकार आज या ठिकाणी एकत्र आल्या, त्यांचं मनोगत ऐकता आलं. आणि नुसता नवा परीघ नाहीये तर फिरता रंगमंचही आपल्याला बघायला मिळाला. पहिल्यांदा पुस्तकाचं प्रकाशन झालं, मग अश्विनीताई बोलल्या, मग 3 लेखिका आल्या, मग मी आगंतुकपणे आलो आणि अध्यक्षीय समारोप केला. तर असा एक छान योग आज या निमित्ताने घडून आला. आणि प्रकाशनाचे सुद्धा सगळे परीघ ओलांडून हा कार्यक्रम कधी परिघाबाहेर गेला हे मलाही समजलं नाही. तर आता तो संख्येने कमी असलो तरी विक्रीचा उच्चांक करून तो सुद्धा एक परीघ आपण मोडावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.